सर्वप्रथम आपल्या सर्वांचे संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीनं हार्दिक स्वागत। सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून शिस्तबद्ध सैनिकी प्रशिक्षण मिळावे, त्यांची शारीरिक व मानसिक वृद्धी व्हावी या हेतूने शासन मान्य व अनुदानित सैनिकी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची स्थापना सन 2000 मध्ये केली। संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमितदादा कोल्हे व विश्वस्त श्री सुमितदादा कोल्हे यांनी स्वर्गीय कोल्हे साहेबांनी जी शैक्षणिक आचारसंहिता घालून दिली त्याची काटेकोर पालन करीत या संस्थेस महाराष्ट्रातील एक दर्जेदार संस्था म्हणून नावलौकिक मिळवून दिला आहे। उत्तम आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली असते असे म्हणतात। आरोग्य उत्तम असेल तर मनही सुदृढ राहते, म्हणून येथे विद्यार्थ्यांना आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते। संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च याच कॅम्पसमध्ये आहे। तेथे विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते, व्यायाम व आहाराविषयी मार्गदर्शन केले जाते। त्यामुळे अगोदर असलेली शरीरयष्टी व प्रकृती आणि येथे आल्यावरची शरीरयष्टी व प्रकृती यात प्रकर्षाने फरक जाणवतो। सैनिकी स्कूल व ज्युनियर कॉलेज ही निवासी असल्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी 5 वाजताच उठवले जाते। सकाळी 5 ते 6 या वेळेत ते त्यांचे सकाळचे सर्व विधी व आंघोळ आटोपून मैदानावर व्यायामासाठी हजर असतात। तेथे त्यांना वेगवेगळे व्यायाम प्रकार शिकवले जातात। धावण्याचा सरावही करून घेतला जातो। जे विद्यार्थी पूर्वी 100 मीटर सुद्धा धावू शकत नव्हते ते 5 किलोमीटर एकाच वेळी न थांबता धावू शकतात, एवढा स्टॅमिना त्यांच्यामध्ये विकसित होतो। अनेक व्यायाम प्रकारांमध्ये अडथळे पार करणे, स्पायडर, वर्मा ब्रिज, कमांडो वॉक, डबल डिप्स, माइन फील्ड, बॅलन्स, टनेल पासिंग, व्हर्टिकल रोप, मंकी रोप इत्यादी प्रकार त्यांना शिकवले जातात। याचबरोबर हॉर्स रायडिंगचेही प्रशिक्षण दिले जाते। शालेय कामकाजाची सुरुवात सकाळी 8:30 वाजता अमर जवान स्मारकावर राष्ट्रीय ध्वजारोहण करून ध्वजास मानवंदना देऊन केल्या जाते। संस्थेने स्वतंत्र संगीत शिक्षक नेमले आहे, तसेच सर्व संगीत वाद्यही उपलब्ध केले आहेत। या संगीत शिक्षकांनी स्वतंत्र असे बँड पथक निर्माण केले असून ध्वजारोहणाच्या वेळी बँड पथकातील छात्र सुंदर राष्ट्रगीत वाजवितात। याचप्रमाणे निवृत्त सैनिकी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या राष्ट्रीय समारंभाच्या प्रसंगी सुंदर परेड केल्या जाते। ही परेड अनेकांचे लक्ष वेधून घेते। संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये आहाराविषयी अधिक काळजी घेतल्या जाते। पहाटे दूध, सकाळी 8 वाजता नाश्ता, दुपारी 12:30 वाजता जेवण, पुन्हा 4 वाजता अल्पोपहार आणि रात्री 8 वाजता जेवण अशी आहाराविषयी दिनचर्या असते। विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना शाकाहारी व मांसाहारी अशा दोनही प्रकारचे जेवणाची सोय असते। त्यांना सर्व प्रकारचे प्रोटीन्स मिळावेत अशी काळजी घेतली जाते। पहाटे दूध घेतल्यानंतर सर्व विद्यार्थी मैदानावर येतात। तेथे त्यांना निवृत्त सैनिकी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
कवायतीचे वेगवेगळे प्रकार तसेच व्यायामाचे वेगवेगळे प्रकार शिकवतात. अगदी सैन्य दलात जसे प्रशिक्षण दिले जाते अगदी तसेच प्रशिक्षण येथील विद्यार्थ्यांना दिले जाते. या सर्व व्यायाम प्रकारांमुळे सर्व विद्यार्थी खूप चपळ होतात. ते जेव्हा गावी जातात आणि एखादा बाका प्रसंग निर्माण झालाच तर हेच विद्यार्थी कठीण प्रसंगातून सुटका करण्यासाठीचे धाडस करतात. या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तर लागतेच, परंतु सर्वांग व्यायाम होत असल्यामुळे ते अधिक तंदुरुस्त राहतात. आपल्या पाल्यांच्या उत्तम प्रकृतीमुळे अनेक पालकही आनंदी राहतात. सकाळी 8 वाजेपर्यंत सर्व विद्यार्थी व्यायाम, आंघोळ व नाश्ता आटोपून त्यांच्या शैक्षणिक बाबींची सुरुवात प्रार्थनेने करतात. व्यवस्थापनाने भरपूर असे इन्फ्रास्ट्रक्चर पुरवले आहे. यात प्राचार्य दालन, कार्यालय, स्टाफ रूम, सुसज्ज क्लासरूम, स्वतंत्र फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजीच्या स्वतंत्र अशा आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट डिजिटल बोर्ड, इंटरनेट सुविधेसह कॉम्प्युटर प्रयोगशाळा, इंटरॅक्टिव्ह बोर्ड, रोबोटिक्स प्रशिक्षणासाठी अटल टिंकरिंग लॅब इत्यादी बाबींचा समावेश आहे. शैक्षणिक कामकाज ज्युनियर कॉलेज व सेकंडरी विभाग अशा 2 विभागात चालवले जाते. विद्यार्थ्यांच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विषयांमध्ये प्रॅक्टिकल्सवर अधिक भर दिला जातो. यामुळे अनेक सायन्स प्रदर्शनांमध्ये आपले विद्यार्थी अव्वल स्थानावर असतात. संस्थापक स्वर्गीय शंकरराव कोल्हे नेहमी सांगायचे की शिक्षण संस्था केवळ भिंती बांधून उभ्या राहत नाही, तर तेथे उत्तम दर्जाचा शिक्षक असावा लागतो. म्हणून व्यवस्थापनाने उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षकांची नेमणूक केली आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये संगीत, भाषण कौशल्य, नृत्य, गीत गायन, वाद्यवादन, विविध क्रीडा प्रकार अशा कलागुणांनी रुजवण व जोपासना केली जाते.
अशा कलागुणांची रुजवण व जोपासना व्हावी यासाठी प्रत्येक क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक नेमले आहेत। या व्यतिरिक्त JEE, नीट, CET, NDA अशा स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी मॅथ, फिजिक्स, इंग्लिश, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांचे तज्ज्ञ प्राध्यापक राजस्थानमधील कोटा शहरातील नेमले आहेत। रात्री उशिरापर्यंत या स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण चालते। सायंकाळी 4:15 वाजेपर्यंत शैक्षणिक कामकाज चालते। त्यानंतर 4:30 वाजता सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला जातो। त्यानंतर 3 भव्य मैदानांवर विद्यार्थी वेगवेगळ्या खेळांचा सराव करतात, तर काही विद्यार्थी जलतरण तलावात पोहण्याचा मनमुराद आनंद लुटतात। येथील वातावरण हवेशीर असून स्वच्छ असते। विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळत असल्याने संजीवनीचे खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे जिंकून आणतात। तसेच सायंकाळच्या सत्रात मिलिटरी कवायतीचे प्रशिक्षण, रायफल शूटिंग, मॅप रीडिंग इत्यादी प्रशिक्षण दिले जाते। विद्यार्थ्यांना बँड पथकाचेही प्रशिक्षण तज्ञ संगीत शिक्षकांकडून दिले जाते। संस्थेतील विविध उत्सव किंवा 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या परेडची वेळेला विद्यार्थ्यांचे हे बँड पथक सर्वांचेच लक्ष वेधून घेते। विद्यार्थ्यांना ट्रिनिटी लंडन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त केले जाते। सायंकाळी विद्यार्थी वसतिगृह स्वच्छता करतात।
व लागलीच अभ्यासाला लागतात. रेक्टर्स मुलांच्या काही अडचणी असल्यास त्या सोडवितात. याचप्रमाणे ध्यान, धारणा आणि प्रार्थना होते. तसेच वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांच्या सहलीचेही आयोजन केले जाते. अशी ही सर्व गुण संपन्न शिक्षण देऊन स्वतंत्र भारताची सक्षम अशी पिढी घडवणारी एकमेव शिक्षण संस्था म्हणजे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. धन्यवाद.